नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। देखो हुकम करो दिवाचारम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे गुरु दीनताय। जहाँ अपना मन, हरे हरे कृष्ण। प्रभु जी दंडोत प्रणाम, सहस्राम प्रभु जी। क्योंकि प्रभु जी आपके सामने व्यासासन में बैठना अच्छा नहीं। नीचे बैठू। एक्चुअली मैं मराठी का हिंदी अच्छा मराठी मग चांगला आहे। तर जिथे आपलं मन असतं तिथे आपण असतो। तर जस्ट दामोदर सखा प्रभु बसलेले होते इथं खाली, आप चेयर पे बैठे ना। अच्छा नहीं लगता है कि आप इतने वरिष्ठ वैष्णव और आपके सामने। एक्चुअली जहाँ कोठे मंकाल इधर उधर जाता हो तो मैं बोल सकता हूँ कि मैं नीचे बैठूंगा, लेकिन अभी आपकी आज्ञा है इसलिए इधर बैठना। मैं बोल रहा मी सांगत होतो की जस्ट आता मी असा विचार करत होतो की दामोदर सखा प्रभू इथं बसलेले खाली आणि आपण त्यांच्यासमोर व्यासस्थानावर बसायचं, आणि हे विचार मनात आले आणि लिंक डिस्टर्ब झाली आणि मला पुढं काय बोलायचं आठवना। तर म्हणून ज्या ठिकाणी आपलं मन असतं तिथं आपण असतो। आपण धामात जरी गेलो आणि आपलं मन इचलकरंजीमध्ये आहे तर आपण कुठं आहोत? इचलकरंजीमध्ये। आणि आपण इथं आहोत पण आपलं मन धामात आहे तर आपण कुठं आहोत? धामात आहे। म्हणून आपलं मन धामात असणं नेहमी महत्त्वाचं आहे। भगवंतांच्या चरणाशी असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याची एक सत्य घटना घडलेली आहे। पैठण या ठिकाणी पूर्वी प्रतिष्ठानपूर म्हटलं जायचं। एक ब्राह्मण होता आणि नेहमीप्रमाणे एक गरीब ब्राह्मण। पूर्वीचे ब्राह्मण गरीबच असायचे, आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत असायचे, भौतिकदृष्ट्या गरीब असायचे। तर हा गरीब होता, भिक्षा मागितल्याशिवाय घर चालत नव्हतं। आणि पण त्याची इच्छा असायची की भगवंतांची खूप थाटात सेवा करावी, वैभवामध्ये सेवा करावी। आणि परंतु ते प्रॅक्टिकली होत नव्हतं, कारण शक्यच नसायचं त्याला तशी सेवा करणं। मग त्याला हे माहीत नव्हतं की मानसिकदृष्ट्या आपण सेवा केली
तर ती भगवंतांना पोहोचते हे त्याला ज्ञान नव्हतं. परंतु भावना जी होती ती भावना महत्वाची होती. आणि तो काय करायचा की गोदावरी आहे पैठणला, त्या ठिकाणी गंगेमध्ये स्नान केलं की वाळूमध्ये येऊन बसायचा आणि मानसिक मनामध्ये भगवंतांना आपण स्नान घातलंय, मग भगवंतांना चंदन लावलंय, मग भगवंतांचा शृंगार केलाय आणि भगवंत प्रसन्न चित्त होऊन बसलेले आहेत आणि मग आपण आता त्यांना भोग अर्पण करत आहोत. आणि मानसिकदृष्ट्याच चांदीची प्लेट, कधी सोन्याची प्लेट असं तो मनात समोर आणायचा आणि वेगवेगळे व्यंजन तयार करायचा, कधी पुऱ्या, कधी चपाती, राईस, वेगवेगळे प्रकार. आणि एक दिवस त्यांनी काय केलं, स्वीटमध्ये खीर केली आणि भगवंतांना खीर अर्पण केली प्लेटमध्ये. आणि त्याला वाटलं की खीर आहे ती खूप गरम असेल, नंतर ध्यानात आलं मग किती गरम आहे, भगवंतांना चटका बसेल, म्हणून त्यांनी काय केलं, आपलं हे बोट आहे हे काय केलं, फक्त त्या खिरीमध्ये आपण जसं आवाहन करायसाठी डीप करतो, बुडवतो, तसं त्यांनी फक्त त्या खिरीमध्ये बुडून पाहिलं. ऍक्च्युली बुडून पाहिलं म्हणजे कशात बुडून पाहिलं, ध्यानामध्येच खीर समोर आहे आणि ध्यानामध्ये त्यांनी बोट बुडून पाहिलं आणि त्याला चटका बसला, बोट भाजलं त्याचं आणि त्याचं ध्यान भंग झालं आणि तो ध्यानातून बाहेर आला. आणि वर भगवंत कृष्ण हसत होते त्याच्याकडे बघून. रखुमाई म्हणाली, का हसताय एकटेच? म्हणे मग त्यांनी सांगितलं, ते बघ तो ब्राह्मण गोदावरी नदीच्या काठी बसला आहे आणि ध्यान करत आहे आणि ध्यानामध्ये त्यांनी मला वेगवेगळे भोग लावलेले आहेत. आणि असं बघून त्यांनी सगळी घटना सांगितली. रखुमाई आईचं हृदय आणि देवा किती काळ ठेवताय आता या भौतिक जगात, त्याला या न घेऊन धामामध्ये आपल्या. इतका चांगला सात्विक भगवंतांनी आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकलं आणि गरुडाला पाठवलं आणि ब्राह्मणाला भगवंतांनी आपल्या धामात बोलवलं. ही सत्य घटना आहे. प्रतिष्ठानपूर म्हणायचे पूर्वी, आता ते पैठण म्हणतात. तर मन जे आहे, म्हणून मनामध्ये चिंतन करणं. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज सांगत होते, काही काही वाक्य महाराजांच्या अगदी हृदयात कोरून बसलेले आहेत. तर सांगत होते की गाय जशी खाती आणि काय करते, नंतर रवंत करते, है ना. तसं आपण जे वाचन करतो त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि मग त्यामुळं आपलं जे भक्तिलता जी आहे ती तिचं पोषण होतं, दृढ होते. तर आज आपला जो विषय आहे तो श्रीमद भागवतमचा 5वा स्कंद आहे. त्यामध्ये भारतवर्ष की महिमा या अध्यायाचं नाव आहे. आणि त्यात 5व्या स्कंदातला 19वा अध्याय आणि 21, 22, 23 या श्लोकावर आपण थोडीशी चर्चा करू. कितना 7:15 बजे टके 7:10 ओके. तर मग मी त्या श्लोकाचे फक्त या ठिकाणी अनुवाद वाचून दाखवल आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. तर हे 19, 21, 22, 23 जे श्लोक आहेत, या श्लोकामध्ये या देवी देवता ज्या आहेत, आपण 33 कोटी देवी देवता म्हणतोय, या भारतामध्ये जन्म घेतलेल्या भारतवासियांचा हेवा करतायत. फक्त जन्म घेतलेल्या आणि भक्ती केलेल्या, भक्ती मार्गाला लागलेल्यांचा तर अजूनच हेवा करतायत. तत्पूर्वी 20व्या श्लोकामध्ये शुद्ध भक्ताच्या संघाचं महत्त्व सांगितलेलं आहे की
कसा या शुद्ध भक्ताचा संघ आहे आपल्या जीवनात बदल घडवून आणतो आणि आपली भक्तिलता कशी पोषण होते, खूप सुंदररित्या सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर म्हणतायत 20व्या श्लोकामध्ये, मनुष्याची पुण्यकर्म अनेक जन्मानंतर परिपक्व होतात आणि मगच त्याला शुद्ध भक्तांची संग करण्याची संधी प्राप्त होते. एक वाक्य ध्यानपूर्वक ऐका, खूप महत्वाचं आहे. मनुष्याची पुण्यकर्म अनेक जन्मानंतर परिपक्व होतात आणि मगच त्याला शुद्ध भक्तांशी संग करण्याची संधी प्राप्त होते. त्यानंतर तो अविद्यारूपी हृदय ग्रंथीचे बंधन भेदण्यास समर्थ होतो. अविद्यारूपी ग्रंथीमुळे तो विभिन्न प्रकारच्या सकाम कर्माच्या जंजाळात गुरफटला जातो. भक्ताशी संग केल्याचा परिणाम म्हणून तो हळूहळू भगवान वासुदेवांची सेवा करू लागतो. भगवान वासुदेव हे दिव्य भौतिक जगावरील आसक्तीपासून मुक्त, मन आणि शब्दाच्या पलीकडे आणि परम स्वतंत्र आहेत. भक्तियोग अर्थात भगवान वासुदेवांची भक्तिमय सेवा हाच मोक्षाचा वास्तविक मार्ग आहे. हा श्लोक जो आहे याच्यावर याआधी पण या ठिकाणी बऱ्याच जणांनी चर्चा केली असेल आणि खूप सुंदर श्लोक आहे हा, परंतु मी याच्यामध्ये जात नाही कारण आपल्याला 30-40 मिनिटच आहे. पुढं मग देवता काय म्हणतायत आता बघा. एत देव हि देवा गायन्ति अहो अमीशां किमकारी शोभनम प्रसन्न येषां सिद्धतं स्वयं हरि ए जन्म लब्धं ऋषुभारताजिरे मुकुंद सेवोपैकं स्पृहाहीनः. त्याचा अनुवाद आहे, मानवी जीवन हे आध्यात्मिक साक्षात प्राप्तीचे उदात्त साधन असल्यामुळे स्वर्गातील देव अशा प्रकारे गायन करतात. स्वर्गातील देवता काय म्हणतात नीट ध्यानपूर्वक ऐका. या मनुष्यांना भारतवर्षामध्ये जन्म मिळालेला आहे ही खरोखरच अद्भुत गोष्ट आहे. त्यांनी गतकाळात निश्चितच पुण्यकारक तपश्चर्या केलेली असावी अथवा साक्षात भगवंतच त्यांच्यावर प्रसन्न झाले असावेत, अन्यथा ते कसे काय नाना प्रकारे भक्तिमय सेवा करू शकले असते. आपण देवगण भक्तिमय सेवा करण्यासाठी भारतवर्षामध्ये जन्म घेण्याची केवळ इच्छाच करू शकतो. मग हे मानव भक्तिमय सेवेमध्ये रममान देखील झालेले आहे. बघा, त्या देवतांची स्थिती आपण समजून घेतली पाहिजे. देवतांचं काय वैभव आहे, आपण भागवतामध्ये जास्त उल्लेख येत नाही देवतांचा, थोडाफार पुढे पुढे आलेला आहे. आपले 6 महिने म्हणजे त्यांचा एक दिवस, आपले 6 महिने म्हणजे त्यांची एक रात्र, असं त्यांचं काही लाखो वर्ष जीवन आहे. आणि त्यांना जन्म आणि मृत्यू आहे, जरा आणि व्याधी नाहीये देवतांना. शरीर नेहमी टवटवीत, प्रसन्न आणि भोग घेण्याची सगळी साधनं उपलब्ध आहेत. या स्वर्गामध्ये ज्या अप्सरा आहेत त्या पण तशाच, त्यांना पण तसंच लाईफ आहे आणि त्यांचं स्वरूप पण तसंच राहतंय तरुण शेवटपर्यंत. या देवतांना भोग घेण्याची इतकी साधनं उपलब्ध आहेत. थोडंसं पुढच्या श्लोकामध्ये पण त्यावर चर्चा करू, पण त्या देवतांचं या ठिकाणी मी एवढं सांगतोय, त्या देवता या ठिकाणी कोणाचा हेवा करतायत, भारतवर्षामध्ये ज्यांनी जन्म घेतलेला आहे, म्हणजे कोणाचा, आपला. आणि काय म्हणतायत, या मनुष्यांना भारतवर्षामध्ये जन्म मिळालेला एक खरोखरच अद्भुत गोष्ट आहे.
ॲक्च्युली ह्या 3 श्लोकावर म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी बोललो म्हणजे माझ्याकडून गुरु महाराजांनी सेवा करून घेतली. कारण आपण ज्याचा आटापिटा करत आहोत, आज जे प्राप्त करण्याचा सारं जग, कांचन कामिनी, तर ते सगळं ज्या देवतांकडे उपलब्ध आहे त्या देवता कोणाचा आपला हेवा करतायत, भारतवर्षामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे. आणि काय म्हणतायत, त्यांनी गतकाळात निश्चितच पुण्यकारक तपश्चर्या केलेली असावी अथवा साक्षात भगवंतच त्यांच्यावर प्रसन्न झालेले असावेत, अन्यथा ते कसे काय असे नाना प्रकारे भक्तिमय सेवा करू शकले असते. या ठिकाणी आपण सगळेजण, इचलकरंजीची काय लोकसंख्या असेल, काही लाख, 8-10 लाख, त्यामध्ये जे या शुद्ध भक्ती मार्गाकडं आलेले आहेत त्यांच्याविषयीच या देवता बोलत आहेत. त्यांनी गतकाळात म्हणजे मागचे जे जन्म आहेत त्याच्यामध्ये खूप पुण्यकारक तपश्चर्या केलेली असली पाहिजे, किंवा भगवंत त्यांच्यावर प्रसन्न झालेले असावेत, नाहीतर त्यांना भारतात जन्म कसा काय मिळाला आहे आणि ते भक्ती मार्गामध्ये कसे काय आलेत असं कोण म्हणताय? त्या देवता म्हणतायत. आणि पुढचं वाक्य बघा, आपण देवगण भक्तिमय सेवा करण्यासाठी भारतवर्षामध्ये जन्म घेण्याची केवळ इच्छाच करू शकतो. हे मराठीत येण्यापूर्वी हिंदीमध्ये होतं भागवतम, मराठीत नव्हतं. तर ते हिंदीमधले श्लोक घेऊन मी बोलत होतो. तर त्याच्यामध्ये कामना शब्द, इच्छा इथं जो आहे त्याच्यात कामना, हम भारतवर्ष में जन्म लेने की सिर्फ कामना कर सकते हैं असं या देवता म्हणतायत. कामना कर सकते हैं म्हणजे आज मी या ठिकाणी कुठेतरी जॉब करतोय, एक 4-5 हजार पगार आहे, 7-8-10 हजार समजा, सायकलीवर जातोय, आणि माझे जे बॉस आहेत किंवा कंपनीचे मालक आहेत त्यांची करोडो रुपयाची गाडी आहे. तर मी कधीतरी बघतो ती गाडी आणि माझ्या हृदयात इच्छा निर्माण होते की ही गाडी कधी आपण घेणार आणि कधी या गाडीमध्ये फिरणार. आपला आहे ना, त्याचा पगार आहे 8-10 हजार, त्याच्यातून त्याचं घर मेंटेन करायचं त्याला अवघड आहे, आणि करोडो रुपयाची गाडीची इच्छा करणं म्हणजे त्यासाठी स्वप्नवत आहे. समजतंय ना? हा मुद्दा मी जरा थोडा विस्तार करतोय. तसं या देवता या ठिकाणी म्हणतायत की भारतवर्षामध्ये जन्म घेण्याची फक्त कामना करू शकतो. म्हणजे काय कामना करू शकतो म्हणजे काय? त्यांना भारतामध्ये जन्म प्राप्त होत म्हणून तर ते इच्छा करतायत भारतवर्षामध्ये जन्म घेण्याची. भक्तिमय सेवा करण्यासाठी भारतवर्षामध्ये जन्म घेण्याची केवळ इच्छाच करू शकतो. पण हे मानव भारतवर्षामध्ये जन्म घेऊन फक्त थांबलेले नाहीये, तर भक्तिमय सेवेमध्ये रममान झालेले आहे असे या देवता म्हणताय. आपण भाग्यवान कोण आहे, देवता की आपण? कोण? आपण. म्हणून ज्ञान ग्रहण करणं खूप महत्वाचं आहे. आपल्याकडं अमूल्य रत्न आहे, हिरा आहे, कोहिनूर हिरा आहे, पण आपल्याला तो हिरा आहे हे माहीत नाही. जर आपण काय करू, गोट्या खेळायला देऊ. गोट्या माहिती ना, लहानपणी खेळले असतात, माहिती आहे ना, गोट्या माहिती आहे ना, तसं आपण त्याचा वापर करू. तसं म्हणून हे श्लोक जे आहे ना हे खूप महत्वाचे आहेत. या ठिकाणी या देवता म्हणतायत की हे मानव जे आहे भारतवर्षामध्ये जन्म प्राप्त झाला आहेच, पण भक्तिमय सेवेमध्ये रममान झालेले आहेत. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत चैतन्य महाचरितामृत मधला 9.41 याच्यामध्ये, भारत भूमिते हैल मनुष्य जन्म जार, जन्म सार्थक करी कर परोपकार. म्हणून भारतामध्ये ज्याचा जन्म झालेला आहे त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, परोपकार, दुसऱ्यांवर उपकार केले पाहिजे.
उपकार केले पाहिजे, म्हणजे हे ज्ञान वितरित करायचा प्रयत्न केला पाहिजे ग्रंथाद्वारे आणि प्रचाराद्वारे. ग्रंथ वितरण करून आणि प्रचार करून हे आपलं कर्तव्य आहे, असं या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सांगतायत आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतायत. तर थोडं विषय विस्ताराने बोलायचं झालं तर मी थोडंसं एक घटना सांगायचो की करोलीचे एक गोपाळ पाटील म्हणून एक शेतकरी आहे, भक्त आहे, आणि ते राजस्थानला गेले आणि एक वाळवंट ज्यांना पार करायचं आहे, पलीकडे जायचं आहे. एक मग आता हे जवळ 20 किलोमीटरचं वाळवंट आहे, उंटावर बसून जायचं आहे. मग पाणी असू द्यावं म्हणून ते एखाद 2 बाटल्या 2-3 बाटल्या घेऊन ठेवाव्यात आपल्याबरोबर म्हणून ते गेले. छोटंसं किराणा दुकान आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी पाण्याची बाटली घेतली. पाण्याची बाटली घेतली, पाहिली तर त्याचं झुरळ पडलेलं होतं. अरे झुरळ आहे, दिले रिटर्न. दुसरी घेतली, त्यात उंदीर दिसला. तिसरी घेतली, त्यात पाल दिसली. अरे चिडले गोपाळ पाटील, अरे काय म्हणलंय, काय प्रत्येक बाटलीत काही ना काही सापडतंय. त्यांनी शेवटची एक बाटली दिली हातामध्ये. गोपाळ पाटलांच्या मनला एवढी एकच बाटली माझ्याकडे शिल्लक आहे आता. त्यांनी बाटली पाहिली, आवाज येतो ना मागेपर्यंत. त्यांनी बॉटल बघितली, हातात घेऊन, ती चांगली होती, ती त्यांनी घेतली आणि निघाले. किती किलोमीटर जायचं आहे? 20 किलोमीटर. आणि बॉटल किती आहे? एकच आहे. तर ते बुद्धिमान असले तर पाणी कसं वापरतील? कसं वापरतील? म्हणजे कसं वापरतील पाणी? उधळ मानकेप्रमाणे खर्च करतील की जपून वापरतील? एकदम जपून. तहान लागली तरी थोडंसं घोट पितील, तोंड ओलं करतील. इकडं पण जायचं काम पडलं तर 1-2 थेंब पाणी पायावर टाकतील, म्हणजे तिथं गेल्यावर मी स्नान करल. आता मला पाणी जपून वापरलं पाहिजे. 20 किलोमीटर लांब जायचं आहे आणि पाणी पोटभर पिणार पण नाही. जस्ट तहान थोडी 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 भागवत राहते. तर या ठिकाणी संत सांगतात, त्या ज्या बाटल्या आहेत अशा त्यांनी 83 बाटल्या बदलल्या. म्हणजे काय? एक 83, एक मनुष्य योनी आहे, 84 लाख योनीतली एक 4 लाख योनी आहे. तर तशा या आपल्याला या योनीत फिरून आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि तो टप्पा पार करायचा आहे मनुष्य जीवनाचा. ती तुलना आहे त्याच्याबरोबर. तर मनुष्य जीवनामध्ये महत्वाचं काय आहे? वेळ की पैसा? वेळ महत्वाचा आहे. परमपूज्य चंद्रमौळी महाराज एकदा बेळगावला प्रवचनात सांगत होते, काही काही वाक्य मी म्हणालो ना, तर ते म्हणाले होते, पैसा ज्याला आपण इस्कॉनमध्ये लक्ष्मी म्हणतो, हे दोन्ही दिशेने काम करते, येतो आणि जातो. कधी कधी तरुणपणी पैसा असतो, म्हातारपणी व्यक्ती कंगाल होतो. कधी कधी तरुणपणी कंगाल असतो पण म्हातारपणी श्रीमंत होतो. तुम्ही असे डोळे उघडे ठेवले तर तुम्हाला खूप उदाहरणं दिसतील. अशी निरीक्षण केलं तर मोठमोठे उद्योगपती आज कंगाल झालेले आहेत आणि जे गरीब होते ते मोठमोठे उद्योगपती झालेले आहेत किंवा श्रीमंत धनी झालेले आहेत. तर लक्ष्मी जी आहे ती म्हातारपणी पण येऊ शकते, समजताय ना? पण वेळ म्हातारपणी येऊ शकत नाही. वेळ एकाच दिशेने काम करता राहतो. कुठल्या? जायण्याच. पैसा लक्ष्मी म्हातारपणी पण येऊ शकते. आता बघा तुम्ही, समृद्धी मार्ग झाला, ज्या शेतकऱ्यांना घरात खाण्यापिण्याचे वांदे होते त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये करोडो रुपये जमा झाले. त्यांना मोजायला पण ऍक्च्युली फॅक्ट आहे, म्हणजे मी पण एकदा अनुभव घेतला. 500 मला दम लागला मोजता नोटा मोजायच्या 500च्या. तर
त्यांचे डोळे पांढरे झाले, इतका बॅलन्स त्यांच्या बँकेत येऊन पडला अकाउंटला. समृद्धी मार्ग जमिनी त्यांच्या सरकारने ताब्यात घेतल्यानंतर. तर वेळ मात्र काय, तो जात राहतो, वेळ परत येत नाही. पैसा म्हातारपणी पण येऊ शकतो, पण म्हातारपणी वेळ परत येत नाही. म्हणून वेळ जास्त महत्वाचा आहे, समजलं ना. म्हणून आपण ह्या वेळाकडे ध्यान देऊ. तर हा जो मनुष्य चाललेला आहे, तर त्यांनी पाणी त्याच्याकडं एकच बॉटल आहे आणि तो तुम्ही सांगितलंय की त्याने जपून वापरलं पाहिजे, किंवा जर तो बुद्धिमान असेल तर जपून वापरेल. आणि जर बुद्धिमान नसेल, तितकी बुद्धी नसेल, तर एकाच घोटात पाणी संपून टाकेल आणि नंतर पहिला 5 मिनिटामध्ये 10 मिनिटात तहान लागली, ऊन रन करताय, दनादन पाणी पिऊन टाकलं बॉटल, पुढं त्याचा जीव काय होईल, कासावीस होऊन जाईल, परंतु पाणी मिळणार नाही. तसं आपल्याला हे मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे. आणि या मनुष्य जीवनात काय महत्वाचं आहे, वेळ महत्वाचा आहे, आणि तो वेळ जपून वापरला पाहिजे. हे जर ज्ञान नसेल तर आज कली काय करायला लागलाय, 10 ने 100 शेकडो हाताने आता आक्रमण करायला लागलेलं आहे. आणि मनुष्य इतका वेळ वाया घालत आहे. सगळ्यात मोठं साधन काय कलीच्या हातातलं, मोबाईल. बुद्धिमान बनलं पाहिजे. काय फक्त लेक्चर डाउनलोड करायचे, तेवढेच ऐकायचे, बघत बसायचं नाही. नाहीतर हळूच काहीतरी, आता त्याचा तो वेगळाच विषय मोबाईलवर बोलायचा. सांगायचं की वेळ महत्वाचा आहे, आणि जर आपण त्या वेळेकडं दुर्लक्ष केलं तर त्या व्यक्तीसाठी आपली अवस्था होणार जसा त्याचा जीव कासावीस झाला, मरणप्राय स्थिती झाली त्याची पाणी नसल्यामुळं, तसं आपली स्थिती होणार. आणि आपल्याला पुन्हा 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 जन्म मृत्यूच्या चक्रात फिरावं लागणार. आणि म्हणून याचं कनेक्शन या ठिकाणी मी दिलं होतं की मनुष्य जन्म महत्वाचा आहे, आणि त्यातही कुठला मनुष्य जन्म महत्वाचा आहे, ज्यांना भारतात जन्म प्राप्त झालेला आहे. विचार करा, ज्या देवी देवता, ज्यांचं वैभव, ज्यांचं ऐश्वर एवढं आहे, त्या आपला हेवा करतायत, म्हणजे आपण किती भाग्यवान आहे. म्हणून तर कपिल देव देवहूती संवादामध्ये देवहूती माता म्हणते की जे आज हे जप करताना दिसत आहेत ना या ठिकाणी, त्यांनी लाखो वर्ष तपश्चर्या केलेली आहे. मागच्या कित्येक जन्मामध्ये त्यांनी यज्ञ केलेले आहेत, त्यांनी प्रचूर दान केलेलं आहे, म्हणून त्यांना भारतवर्षामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे, किंवा मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. आणि ते आता भगवंताच्या नामाचा आश्रय घेत आहेत. म्हणून आपण आज नामापराध मध्ये पहिला अपराध कोणता आहे, भागवत याचा प्रचार करणाऱ्या वैष्णवांची निंदा करणं आहे ना. कारण काय, आपल्याला माहित नाही त्याची पास्ट स्थिती काय आहे. तर याचं आपल्याला या ठिकाणी कनेक्शन मिळतंय. म्हणून आपण तो अपराध टाळला पाहिजे. सगळ्यात मोठा अपराध आहे, हातीमाटा अपराध. तरी या देवता अशा भारतवासियांचा हेवा करतायत. आणि पुढच्या श्लोकात या देवता काय म्हणतायत बघा. देवता पुढं म्हणतायत, देव पुढे म्हणाले, वेदोक्त यज्ञ, तप आचरण, व्रतपालन आणि दान अशी अत्यंत कठीण कार्य केल्यानंतर आपल्याला स्वर्ग निवासी म्हणून जन्म लाभलेला आहे. कोणकोणते? वेदोक्त यज्ञ, तप आचरण, व्रतपालन आणि दान. हिंदीमध्ये शब्द आहे दुष्कर. अशी दुष्कर कार्य केल्यानंतर त्यांना हे देवतांचं पद प्राप्त झालेलं आहे. आणि तर आपण पुढे अध्ययन केलं शास्त्राचं समजेल की 100 अश्वमेध यज्ञ केले की इंद्राचं पद प्राप्त होतं. म्हणून तुम्ही बघा, ज्यावेळेस पृथ्वी महाराज अश्वमेध यज्ञ करत होते, 99 झाले, एकच यज्ञ बाकी होता, तर तो इंद्र काय करायचं, सारखा घोडा पळून न्यायचा. वेगवेगळे
संन्यासाच्या वेगवेगळ्या वेशात यायचा आणि तसे भोंदू संप्रदाय निर्माण झाले. मग आवला बावला वगैरे असे बरेच भक्तीच्यावर मला सांगतो रे. तर का? कारण 100 अश्वमेध यज्ञ केले म्हणजे आता काय होणार? आपलं पद जाणार. इंद्राची भीती वाटत होती म्हणून तर 100 अश्वमेध यज्ञ केले तर इंद्राचं पद प्राप्त होतं. 100 जन्म मनुष्य जन्म वर्णाश्रम धर्माचं परफेक्ट पालन केलं तर ब्रह्मदेवाचं पद प्राप्त. असे काही क्रायटेरिया आहेत ते ती पात्रता प्राप्त केल्यानंतर त्या देवतांचं पद प्राप्त होत आहे. म्हणून या देवता काय म्हणतायत? असे वेदोक्त यज्ञ, तप आचरण, कठोर तप, व्रत पालन आणि दान अशी दुष्कर कठीण कार्य केल्यानंतर आपल्याला स्वर्ग निवासी म्हणून हा जन्म लाभलेला आहे. याच्यावर चिंतन केलं ना तर तुम्हाला याची व्हॅल्यू समजेल. मग आपल्याला स्वतःची व्हॅल्यू समजेल आणि मग आपण भक्ती मार्ग आहे तो सिरियसली घेऊ. तर ते पुढे म्हणतायत पण या लाभाचे व पदाचे मोल ते काय? काय मोल आहे? आम्हाला इतकं देवतांचं पद प्राप्त झालेलं पण काय मोल आहे? का? येथे आम्ही खचितच इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये गुंतलेलो असतो आणि म्हणून आम्ही भगवान नारायणांच्या चरण कमळांचे क्वचितच स्मरण करू शकतो. इतके भोगाची साधनं उपलब्ध आहे. मी मागाशी थोडा टच केला. असं आयुष्य आहे, कधी म्हातारेच नाही, कधी व्याधीच नाही, म्हातारपण पण नाही आणि व्याधी पण नाही, सतत तरुण आणि भोग घेण्याची साधनं आहे. सुंदर सुंदर गार्डन्स आहेत, सोमरस आहे, नंतर अप्सर आहेत भोग घेण्यासाठी, पॅलेस आहेत, काय काय सगळं आहे. या देवतांना पण ह्या देवता काय म्हणतायत? असं आम्हाला हे प्राप्त झाल्यामुळं आम्ही इंद्रिय तृप्तीच्या कार्यामध्ये रमून गेलेलो आहे आणि भगवान नारायणांच्या चरण कमळांचे क्वचितच स्मरण करू शकतो. क्वचितच. म्हणून तर भगवंतचं एक नाव हरी आहे. हरी. भक्ताकडे ऐश्वर्य आहे आणि तो त्यांच्या चरण कमलापासून दूर चालला की काय करायला लागतात? भगवंत ऐश्वर्य त्याचं हरण करायला लागतात. म्हणून आपल्याला जसं काही भगवंत ठेवतील, ऐश्वर्यामध्ये ठेवू दे, नाहीतर गरीब स्थितीमध्ये ठेवू दे, कसंही ठेवू दे, पण भगवंतांच्या भक्तीमध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे गंभीररित्या. आणि ऍक्च्युली भगवंताचं वचन आहे योगक्षेमो आम्यम. 100% सत्य आहे योगक्षेमो आम्यम. तर आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शेकडो उदाहरणं आहेत भक्तांच्या इतिहासामध्ये की भगवंत कशी काळजी घेत आहेत. परंतु या देवतांना एवढं ऐश्वर्य आहे, एवढं सगळं आहे, परंतु ते म्हणतात क्वचितच स्मरण करू शकतो. म्हणजे कसं क्वचितच? म्हणजे कसं? जसं तुम्ही चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाच्या वेळेला जर नवदीप धामाची स्थिती पाहिली तर ते आचमन करताना फक्त केशवायन मा, नारायण मा, माधवायन मा म्हणायचे बस. नंतर काय प्रश्नच नाही भगवंताचं नाम घ्यायचं. अशी स्थिती होती त्यांची. म्हणून तर अद्वैत आचार्यांनी काय केलं? भगवंतांना येण्यासाठी भाग पाडलं. तर तसं या देवता म्हणतायत क्वचितच स्मरण करू शकतो. आणि पुढचं वाक्य बघा काय म्हणतायत? खरोखर आत्यंतिक विषय भोगामुळे आम्हाला भगवत चरणारविंदांचे जवळजवळ पूर्णपणे विस्मरण झालेले आहे. इतकी भोग घेण्याची साधनं उपलब्ध आहेत. त्यामुळं भगवंतांच्या चरण कमळांचं हिंदीमध्ये विस्मृत प्राय हो चुके है असं वाक्य आहे. या ठिकाणी मराठीमध्ये म्हणतायत की आम्ही काय केलंय? पूर्णपणे आम्हाला विस्मरण झालेलं आहे जवळजवळ.
त्या देवता म्हणतायत. ऍक्च्युली ध्यानात घेतलं पाहिजे, आपला उद्देश जीवनाचा भगवत प्राप्ती आहे आणि या देवतांचा सुद्धा उद्देश भगवत प्राप्तीच आहे. परंतु त्यांना भगवंतांनी विशेष सेवा दिलेल्या आहेत. संपूर्ण सृष्टीचं चलनवलन, त्याचबरोबर आपल्या शरीराचं पण चलनवलन करण्यासाठी त्या देवतांना भगवंतांनी काय केलं, विशेष शक्ती प्रदान केलेली आहे. जसं काल भागवतामध्ये वाचत होतो, नेत्र जे आहे तर सूर्यदेव जे आहे, सूर्यदेवाच्या कृपेमुळे आपण बघू शकतो. हात जे आहेत हे इंद्र, त्या इंद्रदेवाच्या कृपेमुळं आपण हाताची हालचाल करू शकतो. असं प्रत्येक अवयवाचं वर्णन आहे. तर या देवता ज्या आहेत या विषय भोगामुळं काय झालेले आहे, त्यांना भगवंत तर सांगत होतो मुद्दा की आपल्या जीवनाचा उद्देश आहे भगवंताची प्राप्ती करणं आणि या देवतांच्या जीवनाचा उद्देश सुद्धा भगवंताची प्राप्ती करणं हाच आहे. पण त्यांना भोग घेण्याची इतकी साधनं उपलब्ध झालेली आहेत, त्यामुळं त्यांना स्मरणच होत नाही भगवंतांचं. म्हणून आपल्याला मोठ्या धैर्याने भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही ठेवाल तसं ठेवा, गरिबीत ठेवा, श्रीमंतीत ठेवा, पण तुमच्या कशात ठेवा, स्मरणात ठेवा. म्हणून बघितलं असेल की हे आपण 4 नियम पालन करतो, हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही, हे करायचं, ते करायचं. हे सगळे नियम एका नियमाचा दास आहे असं सांगितले. काय? ऑलवेज रिमेंबर कृष्णा, नेव्हर फॉरगेट कृष्णा. सतत व्हावे भगवंतांचे स्मरण, कधी न व्हावे भगवंतांचे विस्मरण. हा मुख्य नियम आहे. त्या मुख्य नियमाचे बाकीचे नियम दास आहेत. आणि या देवता ज्या आहेत या काय विसरून गेलेले आहेत या गोष्टीला. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतायत, यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रतः भूतानि यांती भूतेजा यांती मध्याजिनोपिमा. म्हणजे जे देवतांची उपासना करतं ते त्यांच्या लोकात जातं आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात ते फिरतात. आब्रह्म भुवनो लोका पुनरावती अर्जुन, किंवा क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. आपले पुण्यकर्म क्षीण झाले, त्या देवतांचे सुद्धा पुण्यकर्म क्षीण झाले की ते पुन्हा येऊन पडतात तिथं. काही जण म्हणजे मी असं ऐकलंय की त्यांच्या गळ्यात हार असतो देवतांच्या, आणि तो हार सुकला की समजायचं म्हणे की यांचं पुण्य क्षीण झालेलं आहे, आणि त्यांना लात मारून खाली ढकललं जातं. जसा बँकेत बॅलन्स आपला संपला आणि आपण रुबाबत चेक दिला, तेवढ्याच जोरात तो कॅशियर काय करतो, चेक आपल्या अंगावर टाकून देतो, बॅलन्स नाहीये. तुम्ही बघितलं कधी? तुमच्या खात्यात बॅलन्स नाही म्हणतो. तसं या देवतांची पुण्यकर्म क्षीण झाली की त्यांना खाली ढकलून दिल्या जातं, पुन्हा येतात. पुन्हा त्यांच्या कर्मानुसार, इच्छेनुसार पुन्हा 84 लाख योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. तर हे समजून घेतलं पाहिजे की आपण किती भाग्यवान आहे. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतायत या देवता, भारतवर्षामध्ये लाभलेले अल्प आयुष्य हे ब्रह्मलोकातील लक्षावधी वर्षांनी युक्त प्रदीर्घ आयुष्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. आपले आयुष्य भारतवर्षामध्ये विचार करा, तुकाराम महाराज किती वर्ष राहिले माहित आहे? फक्त 42 वर्ष या भौतिक जगामध्ये. आणि बाकीचे संत आहेत, महाराष्ट्रातील वेगवेगळे संत आहेत ते, आणि प्रभुपाद सुद्धा 81 वर्षापर्यंत राहिले. रामदास स्वामी, एकनाथ महाराज वगैरे हे पण असे 75-80 वर्षापर्यंत राहिले. पण विचार करा, लाखो वर्षांचं देवतांचं आयुष्य आहे आणि त्यांच्या तुलनेमध्ये त्यांचं एक दिवस किती मोठा आहे आणि त्याचं एक वर्ष किती मोठं आहे तुमच्या ध्यानात आलं असेल आता. त्या तुलनेमध्ये आपलं आयुष्य 100 वर्ष जे आहे ते बुडबुड्यासारखं आहे, पाण्यातल्या बुडबुड्यासारखं आहे. समजताय ना? परंतु तरी पण या देवता काय म्हणतायत,
भारतवर्षामध्ये लाभलेले अल्प आयुष्य हे ब्रह्मलोकातील लक्षावधी वर्षांनी युक्त प्रदीर्घ आयुष्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. देवतांचं एवढं आयुष्य, ब्रह्मदेवाचं आयुष्य तर कल्पनेच्या पलीकडे, आपण मोजू पण शकत नाही. कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग अशी 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. आणि असे 1000 चतुर्युग म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र आहे. आणि असे ब्रह्मदेव 100 वर्ष जगतात. घरी जाऊन कॅल्क्युलेटर घेऊन बसा 1 घंटाभर, मग समजेल की किती ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. पण या देवता म्हणतायत की आपलं जे आयुष्य आहे या ब्रह्मलोकातील लक्षावधी वर्षांनी युक्त प्रदीर्घ आयुष्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. का? कारण मनुष्य ब्रह्मलोकी जरी उन्नत झाला तरी त्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून परत फिरावेच लागते. कोणाची सुटका नाही. म्हणून मागे म्हणलं आ ब्रह्म भुवनो लोका पुनरावर्ती अर्जुना. भगवंत गीतेमध्ये सांगतात अर्जुनाला, देवी देवतांपासून, मुंगीपासून, देवी देवतापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना या जन्म मृत्यूच्या चक्रात फिरावेच लागते. निम्नतर ग्रहमंडळामध्ये स्थित असणाऱ्या भारतवर्षातील जीवन जरी अल्पायुषी असले तरी तेथे निवास करणारा मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना सर्वतोभावे शरण जाऊन स्वतःला कृष्ण भावनेच्या स्तरावर उन्नत करू शकतो आणि सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. म्हणून मी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं. फक्त 42 वर्ष राहिले आणि या शरीरासह भगवंताच्या धामात गेले. त्यांना स्वतः भगवंत न्यायला आले. सगळं वर्णन आहे गाथेमध्ये. गरुड येई फडतकारे, नाभी नाभी म्हणे तोरे. भगवंताचं वर्णन आहे. कसं जे आपण नेहमी परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज नेहमी म्हणतात तो अभंग. कोणता अभंग आहे तो? भगवंताचं वर्णन आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तर तो अभंग जो आहे तर ते वर्णन जे आहे ते तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. ते कशा गाळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, वैजंती माळा आहेत. ते सगळं वर्णन त्यांना जसं भगवंताचं दर्शन झालं तसं तुकाराम महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आणि याच शरीरासह भगवंताच्या धामात गेले. ऍक्च्युली अशा घटना भगवंत का घडवतात बरं? तुकाराम महाराजांना बाकीचे संत काय भगवंताच्या धामात गेले नाहीत काय? प्रभुपाद गेले नाहीत का? किंवा सगळे संत आहेत आपले जे आता भक्तीचरण महाराज वगैरे सगळे ते गेले नाहीत का? 100% गेले. परंतु तुकाराम महाराजांच्या बाबतीत असं उदाहरण का घडवलं भगवंतानी? कारण आपला डोक्यातला किडा आहे ना तो वळवळ करत असतो. आहे का नाही? आहे का नाही धाम? भगवंताचं धाम वाचतोय खरं, वर्णन गोलोकाचं धाम. ब्रह्मदेव वर्णन करतात ना ब्रह्मसाहित्यामध्ये. शेवटचं जे आहे की त्या ठिकाणी चालणं म्हणजे नृत्य आहे, बोलणं म्हणजे गीत आहे, पाणी अमृता समान आहे, कल्पतरू आहे, सगळं वर्णन आहे ना. पण हे शास्त्रामध्ये आहे, खरं आहे का नाही असा शंका मनात येऊ शकते. अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं. एखाद्या शाळेमध्ये एक मुलगा आहे, त्याला 99% मार्क्स पडले किंवा 98% पडले आणि 4-5 वर्षानंतर कोणालाच 98% मार्क्स पडले नाही. पण तरी एखादा बाप आपल्या पोराला किंवा पोरीला, मुलीला म्हणू शकतो तुला पण 98% मार्क्स पडले पाहिजे. का म्हणू शकेल बरं तू? कारण भूतकाळामध्ये काय झालेलं आहे, तसे मार्क्स पडलेले. समजताय ना मुद्दा? तसं मार्क्स पडलेले आहे, तशी घटना घडलेली आहे. जर मेरिट जर 80चा असेल, 10 वर्षामध्ये 80च्या पुढं कोणी गेलेलं नाही तर काय म्हणेल बरं? काय म्हणेल प्रभूजी? ते वडील काय म्हणतील? तुला पण 80% मार्क्स पडले पाहिजे, ध्यानात ठेव. तेव्हा तो 90 नाही म्हणणार. तेव्हा काय म्हणणार? तुला पण 80%, 81% मार्क्स पडले पाहिजे. तसं
भगवंतांनी तुकाराम महाराजांच्या बाबतीत ही घटना घडवली, कारण आपल्या मनात कल्मश राहू नये. भगवंताचं धाम हे सत्य आहे आणि त्या धामामध्ये आपण जाऊ शकतो. फक्त काय आहे, आपण इच्छा केली पाहिजे आणि प्रयत्न केले पाहिजे. मग बाकी भगवंत पण मदत करायला तयार आहे. म्हणून जेव्हा प्रभुपाद बीचवर फिरायला जायचे तर अमरीश प्रभू त्यांना आणायचे आणि सोडायचे. तर एक सायंटिस्ट प्रोफेसर लोकांबरोबर चर्चा करत प्रभुपाद जायचे. तर एक तरुण मुलगा ध्यानपूर्वक ऐकत होता पण प्रश्न विचारत नव्हता. आणि प्रभुपादांचं लक्ष होतं की हा ध्यानपूर्वक ऐकतोय पण प्रश्न विचारत नाहीये. आणि जेव्हा अमरीश प्रभू अल्फ्रेड फोर्ड त्यांना घेऊन गाडीत बसले आणि निघणार, तर प्रभुपादांनी बघितलं तो पळत येतोय मुलगा. आणि प्रभुपादांच्या जवळ आल्यावर प्रभुपादांनी त्याला विचारलं, काय प्रश्न आहे, काय विचारायचं आहे, मला 1 किंवा 2 शब्दात सांगा, भक्तीत प्रगती करण्यासाठी सर्वात आवश्यक काय आहे. तर प्रभुपाद म्हणाले, डिझायर. मराठीमध्ये तीव्र इच्छा. तर आज भौतिक गोष्ट सुद्धा, एखादा बिझनेस आहे मोठा करायचा आहे, उद्योग मोठा करायचा आहे, तर आपल्याला तीव्र इच्छा असावी लागते. तरच आपण काय करू शकू, मेहनत घेऊ शकू. बरोबर ना. जर तीव्र इच्छा नसेल तर आपण प्रगती नाही करू शकत. तर भक्तीमध्ये किती आवश्यक आहे तीव्र इच्छा, समजताय ना. परंतु भौतिक आणि आध्यात्मिक यामध्ये फरक आहे की भौतिक गोष्टीमध्ये त्याच्या भाग्यामध्ये जर असेल तर मेहनत केली तरच त्याला, भाग्यात असेल तरच तो प्राप्त करू शकेल. परंतु भक्तीमध्ये मात्र काय आहे की आपण जर प्रयत्न केले तर भगवंत मदत करायला तयार आहे. हा मोठा फरक आहे, समजताय ना मुद्दा. तसं तिथं नाहीये, भाग्यानुसारच मिळणार आहे. पण भक्तीमध्ये तसं नाही. एक पाऊल भगवंतांकडे टाकलं तर 1000 पावलं भगवंत आपल्याकडे येतात, गॅरंटी आहे. आपण प्रत्येकाच्या स्वतःच्या उदाहरणावरून पण बघू शकतो. फक्त आपण काय केली पाहिजे, इच्छा केली पाहिजे, तीव्र इच्छा केली पाहिजे, याचना केली पाहिजे, भीक मागितली पाहिजे. आणि याचना करण्याचं आणि भीक मागण्याचं सर्वोत्तम वेळ कोणती आहे, पहाटे ब्रह्ममुहूर्तावर, जेव्हा आपण काय करत असतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तीव्रतेनं त्या भावामध्ये जप केला पाहिजे. भगवंता प्लीज मला मदत करा, प्लीज मला तुमच्या सेवेत लावा, हे राधा राणी, हे आनंदाचे निदान राम, हे सर्व आकर्षक कृष्ण, प्लीज प्लीज मला तुमच्या सेवेत लावा, प्लीज. माझी स्थिती काय, मी नराधम आहे, मी अधम आहे. पतित चैतन्य महाप्रभू, पतित पावन तुम्ही आहात, माझी काय लायकी आहे. पतित पावन हेतू तव अवतार, मोसमा पतित प्रभू ना पाई बिहार. हे चैतन्य महाप्रभू, तुमच्याशिवाय पतित पावन कोण आहे दुसरं. माझ्या हृदयात इतकी आनंद आहे, इतकी घाण भरलेली आहे, काय सांगू, दुसऱ्या कोणाला सांगू शकत नाही. भगवंता तुम्हालाच फक्त सांगू शकतो, कारण तुम्ही सुहृद आहात, सर्वात क्लोज जिवलग मित्र आहात. रडलं पाहिजे, याचना केली पाहिजे, भीक मागितली पाहिजे. आणि मग आपल्या हृदयात किती प्रामाणिकता आहे, किती कळकळ आहे, किती तीव्रता आहे, ते भगवंत पण हृदयातून परमात्मा रूपाने बघत असतात. मग ते रेसिप्रोकेट करायला लागतात आपल्याबरोबर. तर त्या देवता म्हणतायत, इथलं आयुष्य जे आहे जरी अल्प आहे तरी सुद्धा तो पूर्णत्वाची प्राप्ती करू शकतो. पूर्णत्वाची प्राप्ती म्हणजे काय, भगवत धामाची प्राप्ती करू शकतो, भगवंताची प्राप्ती करू शकतो. जरी इथलं आयुष्य काय आहे, अल्प जरी असलं तरी, आणि सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. हरे कृष्ण. अशा रीतीने तो वैकुंठ लोक प्राप्त करतो. आणि वैकुंठामध्ये चिंता वा वारंवार जन्म मृत्यू नाही. वैकुंठाची प्राप्ती करू शकतो आणि या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतो.
आणि तात्पर्यामध्ये प्रभुपाद परत सांगतायत, भारत भूमिते हैल मनुष्य जन्मजार, जन्म सार्थक करी कर परोपकार. हे जन्म सार्थक करण्यासाठी आपल्याला शास्त्राचं वाचन करणं खूप आवश्यक आहे. गीता, भागवत, मग आपल्याला याची व्हॅल्यू समजते आहे का नाही. हा देवतांमधला आणि त्याच्यातला फरक आहे. खटवांग महाराजांचं उदाहरण आहे. जेव्हा त्यांनी देवतांच्या बाजूने युद्ध करून देवतांना जिंकून दिलं आणि शेवटी इंद्राने विचारलं तुमची इच्छा काय, तर त्यांनी सांगितले माझं आयुष्य किती शिल्लक आहे ते मला सांगा. आणि इंद्रदेवांनी बघितलं आणि म्हणाले की एक मुहूर्त, एक घटका काहीतरी आयुष्य शिल्लक आहे म्हणे तुमचं बघ. तर आता एवढं थोडं आयुष्य शिल्लक आहे, काय करायचं, तर म्हणे मला ताबडतोब काय करा, वृंदावनला न्यायची व्यवस्था करा. आणि इंद्रदेवांनी मग ताबडतोब दिव्य विमानाने त्यांना वृंदावनला पाठवलं. भगवंतांच्या चरण कमळावर ध्यान केंद्रित केलं आणि हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भगवंतांच्या चरण कमळावर लक्ष केंद्रित केलं, नामस्मरण करत चरण कमळावर लक्ष केंद्रित करत त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि बॅक टू गॉड हेड परत गेले खटवांग महाराज. आपल्याला एवढी सुंदर संधी आहे, फक्त आपल्याला या मनुष्य जन्माचं आणि त्यातही आपल्याला हे प्राप्त झालेल्या देव दुर्लभ भक्तीचं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी विचार करा, आज किती देवी देवता आहे, ही देवी जागृत, ती देवी जागृत, ती देवी जागृत. बेळगावला जाताना कोणती देवता आहे, कोणतं देवीचं मंदिर फेमस आहे मला काय माहित नव्हतं. ते खूप गर्दी असते. अरे बरेच आहेत अशा वेगवेगळे देव, वेगळ्या देवता, लय जागृत आहे. त्या देवतांकडे गेले. चिंचली मायाक्का मला आठवलं. गेलोय कोणी मायाक नजर गेलं, मी गेलोय पण त्या देवतांकडे जाऊन तुम्ही भगवंतांची भक्ती मागू शकता. तसं गोपींचं उदाहरण आहे ना, कात्यायनी देवीकडं काय मला कृष्णपती म्हणून प्राप्त. तर आपण अशी इच्छा करू शकतो. देवतांचा अनादर नाही करायचा आपल्याला, मुंगीचा सुद्धा अनादर करायचा नाहीये. तर देवता तर वैष्णव आहे, अनादर करायचा नाही, पण रिअल स्थिती पण समजून घेतली पाहिजे. तर या देवतांकडे गेला, हा देव कोणत्या सांगितलं जागृत आहे किंवा ही देवी जागृत आहे, समजा मायाकाच चिंचलीची, आणि माझं लग्न होत नाहीये, जरा लक्ष द्या देवी माते, किंवा मला नोकरी मिळत नाहीये, जरा लक्ष द्या. काय करणार बरं ती देवी? काय मत आहे तुमचं? प्रभू तुमचं काय मत आहे? काय करणार बरं देवी तिथं गेल्यावर असं आपण म्हणलो तर? काय काही पण उत्तर द्या ना. काय म्हणाल? तुमचं काय मत आहे प्रभूजी? काय म्हणाल देवी? त्या देवीकडे जाऊन आपण म्हणलं, असं मागणं मागितलं की हे होऊ दे, नोकरी लागू दे, बिझनेस वाढू दे, प्रमोशन होऊ दे, तर काय म्हणाल ती देवी माताजींमध्ये? चांगले कर्म कर. ओके, अजून इकडं जा म्हणतील, पुढे आरोड्याला गोपालजींकडे जा म्हणतील. बरं, अजून माताजींमध्ये? घेऊन टाक एकदाच. नाही, ती देवी असं डोक्याला असं मारून घेत, धाड धाड धाड. अरे मूर्खा, अरे ते भागवताचा श्लोक काढला, वाचला. अरे आम्ही भारतात जन्म घ्यायची इच्छा करतोय, भक्ती मार्गाला लागायची इच्छा करतोय, आणि मूर्खा तू काय म्हणतोय हे मागतोयस?
अरे आमच्याकडं सगळं येते, ऐक नाही आता ऐकलं ना आपण. हा, आणि तरी आम्हाला भारतात जन्म मिळत नाहीये. तुला भारतात जन्म मिळाला आणि काय इच्छा करतोय? अरे भक्तीची इच्छा कर, शुद्ध भक्तीची इच्छा कर, भगवंताच्या चरण कमळाची इच्छा कर, असं त्या मनातल्या मनात म्हणत असते. परंतु वरून तुम्ही मानताय तसं द्या ना, कारण ते व्यापारी आदान प्रदान आहे. नवस केला तर त्यांना द्यावं लागतं, म्हणून तर ब्रह्मदेव आहे. तपश्चर्या केली कोणी तर द्यावंच लागतं त्यांना. पण मनातल्या मनात त्या डोक्यावर हात मारून घेत असते. हे समजलं पाहिजे आपल्याला. एक टाइम झाला तो. हा, एक छोटासा उदाहरण बता के छोटंसं उदाहरण सांगतो. याला कनेक्टेड मी सांगायचो की मुकेश अंबानी आहे. मुकेश अंबानी आले आमचे समजा ते गोपाल प्रभूंचं उदाहरण घेऊ. करवली गोपाल प्रभूंकडे आले. हे आपली शेती करतात आणि 16 माळा जप दररोज, शेतीमध्ये मेहनत, आणि काय भगवंत जे देतील ते खाऊन आनंदात राहायचं आणि पडल्याबरोबर झोपायचं, नामस्मरण करत झोपायचं. आहे मुकेश अंबानी त्यांच्या घरी आले. गोपालप्रभूंची पत्नी म्हणाली, अरे बाप, एवढा मोठा उद्योगपती आला आपल्याकडं. मग काय, पनीरची सब्जी केली, भजे पकोडे केले. आपले इस्कॉनमध्ये तर आयटम असतातच भरपूर, पनीर सब्जी, पुऱ्या, श्रीखंड, सगळं केलं. पापड, सगळं प्लेटमध्ये वाढले. आणि मुकेश भाई म्हणाले, श्रीखंड काढून ठेवा, ही पुऱ्या काढून ठेवा, पनीरची सब्जी आहे ती काढून ठेवा, मला चालत नाही, गोड मला चालत नाही, मला डायबिटीस आहे, मला तेलकट खायचं नाही सांगितलं डॉक्टरने, ते काढून ठेवा, हे काढा, सगळं हे काढा, पापड काढा, हे काढा, ते काढा. मग ती बायको म्हणली, काय देऊ तुम्हाला? काय, मला डाळ द्या फक्त म्हणे, साधी डाळ, आणि भाकरी आहे का तुमच्याकडं ज्वारीची? हां, ती द्या म्हणे. बायकोने दिली आपली आणि बसले. एवढी खाल्ली एक भाकरी, आणि आमचे गोपाळ प्रभू पनीर सब्जी येऊ दे, श्रीखंड येऊ दे, भजे येऊ दे, दाबून जेवले. आणि थोडंसं भागवत वाचन केलं, रात्री जरा जप केला 1-2 माळा, आणि पडल्या अंथरुणावर काय घोरायला लागले. आणि मुकेश भाई पडतायत, त्याच्याकडे पाहत, अरे हा माणूस पडला, झोपला. पण ते उठले, त्यांच्या बॅगेतून झोपेच्या 2 गोळ्या काढल्या, त्या घेतल्या, या कुशीहून त्या कुशीवर, त्या कुशीहून या कुशीवर. झोपेचा पत्ता नाही. कधीतरी रात्री 12-1 वाजता 2 वाजता झोप लागली. माझा प्रश्न, भाग्यवान कोण आहे, हे गोपाळ प्रभू का मुकेश भाई? का बरं? कारण जे आवश्यक सुख आहे ते सगळं भगवंतांनी त्यांना दिलेलं आहे, आणि भगवंतांनी भक्ती पण दिलेली आहे, आणि सुखाने झोपतायत, भूक लागती चांगली, जेवतायत सगळं, आणि यांना काही नाही. तसं या देवी देवता ज्या आहेत यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. या आपल्या सामान्य भारतीयाच्या तुलनेमध्ये प्रचंड कित्येक लाखो पटीने आहे, पण तरी पण त्यांची अवस्था त्या मुकेश अंबानींसारखी आहे आपल्याकडे बघितल्यानंतर. कारण का, ते आपला हेवा करतायत. म्हणून आपण एवढे भाग्यवान आहे, तर आपण ते समजून घेतलं पाहिजे. ते रहस्य जे आहे ते समजून घेतलं पाहिजे, आणि सिरियसली भक्ती आपल्या जीवनात स्वीकारली पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे कृष्णा. धन्यवाद. हे सहस्रनाम प्रभूजी आणि दामोदर